आता आपण उगत काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मधून। वायबी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद। शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, तर काँग्रेसकडून नाना पटोलेऐवजी बाळासाहेब थोरात हजर राहणार। मवियाचा उत्साह वाढेल असं त्यांना यश मिळालंय, पण अतिउत्साहाच्या भरात अपघात होता। डागडुजीसाठी मवियाची संयुक्त पत्रकार परिषद। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मित्रपक्षांवर नाराज। काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला माहिती। नाराज पटोले आज मवियाच्या पत्रकार परिषदेला जाणार नाहीत। काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। विधानसभेसाठी 288 जागांवर काँग्रेसची तयारी सुरू। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य। आगामी काळात अनेक जण काँग्रेस पक्षात येणार आहेत। काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। काँग्रेसचे कोणतेही नेते काही बोलले तरी मविया एकत्रच राहील। भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, अंबादास दानवे यांचं वक्तव्य। आपण सिनियर आहोत, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही। राज्यसभेच्या खासदारकीवरूनही TV9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। दिल्लीवरून भुजबळांना नाशिक लोकसभेची उमेदवारी फायनल झाली होती, मात्र शिंदे गटानं नाशिकची जागा सोडली नाही। भुजबळ नाराज असलेल्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, आहेत त्याच पक्षात राहणार। TV9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। छगन भुजबळ नाराज, या सर्व निरर्थक चर्चा। त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते नाराज असल्याचं दिसत नाही। भुजबळांच्या नाराजीवर आमदार राजेंद्र शिंगणेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत सत्तेत जाण्याची छगन भुजबळांची इच्छा नव्हती, ते वाघ होते। भुजबळांच्या त्यांच्या भुजांमधलं बळ दाखवावं, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचे मतभेद कसे झाले? राज ठाकरे यांचे तर रक्ताचं नातं होतं। बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा TV9च्या मुलाखतीतून पलटवार। गेल्या काही दिवसांपासून भुजबळांना फ्रस्ट्रेशन आलंय। मनसे नेते प्रकाश महाजन यांची भुजबळांवर टीका, तर भुजबळ राज ठाकरेंवर का घसरले माहिती नाही, महाजन यांचं विधान। नाशिकमध्ये लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी भाजपचे दिनकर पाटील आक्रमक। दिनकर पाटलांनी पश्चिम मतदारसंघातील व्यापारी संघटनांची बैठक घेतली। बैठकीत दिनकर पाटील यांना उमेदवार करण्याचा एकमताने ठराव। नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी महायुतीची बैठक संपन्न। छगन भुजबळांची मात्र बैठकीकडे पाठ। छगन भुजबळांचा आज येवला मतदारसंघात दौरा। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार। काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। जागा वाटपाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो। सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा जयंत पाटलांचा आग्रह होता। अनिल देशमुखांचा दावा। लोकसभेनंतर सांगली विधानसभेतही मवियात जागा वाटपाचा गुंतावण्याची शक्यता। काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून दावेदारी सुरू, तर कुणी काही बोलो, काँग्रेस सांगलीत 4 ते 5 जागांवर लढेल, विश्वजित कदम यांचं विधान। शिखर बँकेत कारखाने विकताना कोणताही गैरव्यवहार झाला नाही। शिखर बँक घोटाळ्यावर राजेंद्र शिंगणेंची प्रतिक्रिया। अण्णा हजारेंचे गैरसमज सरकारकडून दूर केले पाहिजेत, शिंगणे यांचं वक्तव्य। वक्फ बोर्डाला निधी देऊन मुख्यमंत्री शिंदेंनी चूक केली। वक्फ बोर्डाला निधी दिल्यानं हिंदूंच्या भावना दुखावल्या। मनसे नेते प्रकाश महाजन यांची महायुती सरकारवर टीका। जय शिवसंग्राम संघटना विधानसभेला राज्यात 5 जागा लढवणार। जय शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष रामहरी मेटे यांची माहिती, तर महायुतीने संधी दिल्यास विधानसभा लढवणार, रामहरी मेटेंनी व्यक्त केली इच्छा। मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुरलीधर मोहोळ पुण्यात। मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यात जंगी स्वागत। सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर आरपीआयच्या सचिन खरात गटातर्फे बॅनरबाजी। हारकर जितने वालों को बाजीगर कहते हैं, पुण्यातल्या बॅनरवर उल्लेख।
जळगावचा मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे आशीर्वाद घेतले. खडसे कुटुंबियांनी रक्षा खडसेंना घातला हार. जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं जंगी स्वागत. भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात खडसेंचं स्वागत. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर. मुंबईच्या चेंबूरमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनरबाजी. साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा, बॅनरवर उल्लेख. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील शिवसेना शाखेबाहेर उदय सामंत, किरण सामंतांचे फोटो असलेले बॅनर झळकले. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे, बॅनरवरील आशयाने चर्चांना उधाण. नागपुरात स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात आंदोलन. विदर्भवादी संघटनांकडून नागपूरच्या खरवी चौकात आंदोलन. मावळमध्ये रब्बी हंगामातील भुईमुग काढणीला वेग. परिसरातील शेतकरी भुईमुगच्या शेंगा काढण्याच्या कामात व्यस्त. वाशिम शहरात पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त. नगर परिषदेने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. नांदेड तालुक्यातील इसापूर कालव्याच्या लहान मोठ्या वितरकेचं काम अपूर्ण राहिल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यानं तळ्याचं स्वरूप. पेरणी सोडून मच्छी पालन करावं का, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. मुसळधार पावसाचा शेतीला मोठा फटका, तर वादळी वाऱ्यामुळे सौर कृषी पंपांचं मोठं नुकसान. अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बाजार समितीतील शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. पुण्याच्या इंदापूरमधील कांदल गावात वादळी वाऱ्यामुळे तोंडल्याची शेती, जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज. जिल्ह्यात 361 पूरप्रवण गावं असल्यानं प्रशासनाकडून गाव पातळीवर सुरक्षिततेच्या सूचना. पहिल्या पावसानंतर कोकणातील निसर्ग बहरला. राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण परिसरात निसर्गाचं विलोभनीय दृश्य. सह्याद्रीच्या डोंगर कड्यांवरून धबधब्याप्रमाणे कोसळणारं धुकं घालतंय पर्यटकांना पुरळ. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीच्या पंचायत समिती कार्यालयाला पहिल्याच पावसात गळती. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षातही पाणी शिरलं. इमारतीला 65 वर्ष पूर्ण झाल्यानं कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी. जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. घनसावंगी तालुक्यातील पालेवाडीत मुसळधार पावसामुळे नदी ओढ्यांना पूर. शेतकऱ्यांमध्ये आनंद. बीड जिल्ह्यातील माजलगाव, वडवणी, अंबाजोगाई तालुक्यात पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात, तर अनेक भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा. अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस पडूनही टँकरनं पाणी पुरवठा. जिल्ह्यात 250 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असून आणखी पावसाची गरज. वर्ध्यात 9,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची परतफेड. 4,000वर नवीन खातेधारक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा. जिल्ह्यातील 14,641 शेतकऱ्यांना 199 कोटी 43 लाखांचा कर्ज पुरवठा. पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार. पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार. आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान. राज्यातील एकूण 1,500 वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार. आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार. भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन. आंबोली घाटात कचरा करणाऱ्यांवर होणार आता दंडात्मक कारवाई. सावंतवाडी वनविभागाकडून 1,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी निर्णय. बीड जिल्ह्यातील बिंदुसरा नदीची मागील 2 वर्षांपासून साफसफाई नाही. नागरिकांच्या जीवाला धोका. पालिकेचं दुर्लक्ष. वाशिममधील रेसोड कृषी उत्पन्न बाजार समिती 22 जूनपर्यंत बंद. शेतकऱ्यांना मालाचे पैसे वेळेत देता येत नसल्यामुळे बाजार समिती बंद. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता. बुलढाणा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीला घाई करू नका. शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन. जिल्ह्यात 7,35,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाच्या पेरणीचं नियोजन.